आपण सत्तेत आहोत की विरोधात आहोत यापेक्षा जनतेचे प्रश्न आपल्या परीने आपल्या कृतीने मांडावे ही माझी अगोदरपासून भूमिका होती. या जनतेच्या हितासाठी आम्ही विषय मांडावे. पण राजकारण गलिच्छ आहे असं म्हणणं काही योग्य नाही. फक्त भाजपचा कार्यकर्ता हा घरावर तुळशी पत्र नव्हे तुळशीची कुंडी ठेवून काम करतात. तेरा वैभव अमर रहे हम दिन चार रहणार आहे. आमदार सुधीरजी मुनगंटीवार MHA मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पावसाळी अधिवेशनामध्ये आपण सक्रिय चर्चेमध्ये सातत्यानं असता, अभ्यासपूर्ण विषय मांडता. आत्ताच आपण बघितलं उदाहरण की तुमच्यामुळे एक पाणी प्रश्नासारखा विषय त्यांचा सॉल्व्ह झाला. काय सांगा, हा कोणता विषय? नाही, असं आहे की साधारणतः विधानसभेमध्ये संसदीय आयुधांचा उपयोग करून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्नशील राहण्यामध्ये मला आनंद आहे. मी पहिल्यांदा 1995 मध्ये जेव्हा आमदार झालो तेव्हा ही सत्ता आमची होती, कारण मी आलो तेव्हा सत्ताच आमची आली आणि तेव्हाही मी प्रश्न मांडायचो. शेवटी आपण सत्तेत आहोत की विरोधात आहोत यापेक्षा जनतेचे प्रश्न आपल्या परीने आपल्या कृतीने मांडावे ही माझी अगोदरपासून भूमिका होती आणि तो प्रयत्न मी आमदार म्हणून असताना केला. मंत्री झालो तर मंत्री म्हणूनही मी तो प्रयत्न केला. आपल्यापैकी अनेकांना कदाचित अनेक माझे निर्णय माहीत नसतील, पण मी वित्तमंत्री होतो. आमच्याकडे विधवा कर्मचाऱ्याच्या पत्नीनी पुनर्विवाह केला तर पेन्शन बंद व्हायची, मी सुरू केली. आपल्याला माहित नसेल, आता प्रौढ कुमारिका नोकरीत असतात पण त्यांना LTC दिल्या जात नव्हती, कारण LTCच्या व्याख्येमध्ये स्पाऊस म्हटलं जायचं. पती असेल तर पत्नी, पत्नी असेल तर पती. मी सांगितलं नाही, आई वडील त्याच्यात घेतले पाहिजे. 10वीत 12वीत मुलांना आईची खूप आठवण येते, कारण मलाही माझ्या आईची आठवण यायची. ती ज्यूस बनवून द्यायची, खायला द्यायची. सरकारी आपण 30% आरक्षण दिलं. मी निर्णय केला की सरकारी कर्मचारी अधिकारी यांना 180 दिवस 10वी 12वीत मुलं असेल तर सुट्टी द्यायची. ही आपण बाल संगोपन सोबत बाल शिक्षण घेत असतानाही रजा देऊ, असे मी अनेक निर्णय केले. आज आमदार आहे, मी मंत्री नाही आहे, मला निर्णय घेता येत नाही, पण हे निर्णय करावे हे तर सांगता येते. आज मुख्यमंत्र्यांसोबत आपला मिश्किल संवाद सुद्धा झाला, ज्याची आज सगळीकडे चर्चा सुरू आहे. नाही, काल जागा तो मिश्किल संवाद, आज पूर्ण त्या विषयाची चर्चा आज सगळीकडे सुरू आहे. मिश्किल संवाद चालूच राहते. गंमत जम्मत, शेवटी आम्ही सर्व एक आहोत सभागृहात. आम्ही कोण्या पक्षाचे आहो, किती वयाचे आहो, कोणत्या जातीचे आहे, धर्माचे, रंगाचे, वंशाचे, हे महत्वाचं नाही आहे. आमच्या सर्वांची भूमिका काय आहे? नदी कोणत्याही दिशेने वाहू द्या, तिला समुद्रात जायचं आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे असू द्या, आमचं लक्ष काय आहे? तर ही जनता आहे. या जनतेच्या हितासाठी आम्ही विषय मांडावे. ऑपरेशन टायगर झालं खासदारांच्या बाबतीत. आता विधान परिषदेमध्ये सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाली, पण टार्गेट कुठेतरी विरोधकांच्याकडून भाजपलाच केलं जाते. आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण भाजपकडून सुरू आहे. असं आहे, काहीच कारण नाही. तुम्हालाही माहित आहे, त्रेतायुगामध्ये विभीषण रावणाला सोडून प्रभू रामाकडे आला. त्याला आपण पक्षांतर म्हणतो का? नाही म्हणत. तुम्ही जर महाभारताच्या युद्धात बघितले तर अनेक लोक इकडून तिकडे तिकडून इकडे गेले. सत्य असत्य, धर्म अधर्म, चांगल्या वाईटाच्या युद्धामध्ये असं घडतं. आता तुम्हालाही माहित आहे, आयाराम गयाराम संस्कृती कोणाचं राज्य होतं? शरद पवार साहेब आदरणीय मोठे नेते आहेत. आपल्यालाही माहित आहे की वसंतदादा पाटलांना सोडून कोण बाहेर निघालं? शिवसेनेतून स्वतः राजसाहेब मनसेची स्थापना केली की नाही केली? माननीय छगन भुजबळ साहेबांनी शिवसेनेला टाटा बाय बाय का केलं? सन्माननीय गणेश नाईकांनी काय केलं? सन्माननीय नारायण राणेंनी काय केलं? असं आहे, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना भाजपच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न कोणी केला? तेव्हा ते कॅश फॉर नोट हा विषय कधी आला? आणि म्हणून राजकारण गलिच्छ कधीच होत नाही. हा, राजकारणामध्ये अशा कधी कधी घटना घडतात, पण राजकारण गलिच्छ आहे असं म्हणणं काही योग्य नाही. SIR संदर्भात त्यांनी आज टीका केली की 27 लाख मतं पश्चिम बंगालमधून गायब झाली गेली आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. बिहारमध्ये पण असंच घडलं आणि या सगळ्याला सुद्धा पुन्हा त्यांनी भाजपलाच टार्गेट केलं.
ठीक आहे, ते टार्गेट करत असतील. त्यांनी जर ठरवलं हम नाही सुधरेंगे तर त्याचा उपाय काय? SIR मध्ये आपण 2002 मध्ये SIR केला, काँग्रेसच्या सरकारमध्ये SIR झाला. फक्त भाजपचा कार्यकर्ता हा घरावर तुळशी पत्र नव्हे तुळशीची कुंडी ठेवून काम करतात. तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहणार आहे. आता ते मेहनत करतात, तर जे मृत नावं आहे, डुप्लिकेट नावं आहे, ती कमी होतात. याचा अर्थ काय? म्हणजे मेहनत करायची नाही. मतदार यादी ही दोषरहित व्हावी हा प्रयत्न करायचा नाही का? तुम्ही करा ना, तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करायला कोणी थांबवलं? महिला विधेयक होणार आहे आता शेतकरी संदर्भात, जसे महिलांना शेतकरी महिला म्हणून सुद्धा एक आता नवीन कायदा येतोय, काय सांगाल? नाही, मी आता तो कायदा वाचून त्याच्यावर प्रतिक्रिया देईन. धन्यवाद सर. भाजपचे कार्यकर्ते आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून काम करत आहेत आणि मतदार यादीतून मृत नावं असतील अशी नावं जी चुकीची नावं आहेत ती काढत आहेत. हेच काम मनसेनं करावं आणि हे मतदार यादीचं शुद्धीकरण आहे अशी प्रतिक्रिया SIRच्या राज ठाकरे यांच्या टीकेवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. कॅमेरामॅन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परुळेकर, महा MTV, मुंबई.